झी 24 तास एक पाऊल पुढे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। प्राध्यापकांच्या 72 दिवसांपासून सुरू असलेल्या बहिष्कार आंदोलनात विद्यापीठानं सरकारच्या आदेशानुसार परीक्षा तर घेतल्या, पण त्यात विद्यार्थ्यांचेच हाल झाले। त्यातच आता विद्यापीठाचा भोंगळ कारभारानं TYBCOMच्या मार्केटिंग अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या पेपरच्या नमुना उत्तरपत्रिकेतलंच उत्तर चुकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्न क्रमांक 2C मधलं 7 मार्काचं उत्तर हे तपासणीसाठी काढण्यात येणारा नमुना उत्तरपत्रिकेत चुकीचं असल्याचं निदर्शनास येतंय। त्यानंतर संबंधित परीक्षकांनी 10 तारखेला प्राचार्यांना कळवलं। त्यानंतर 11 तारखेच्या दुपारनंतर नवीन नमुना उत्तरपत्रिका संबंधित परीक्षा तपासणी केंद्रावर पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र त्यावेळेस चुकीच्या उत्तरानुसार पेपर तपासण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना नेमक्या कशा पद्धतीने गुण देण्यात आले असतील यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। TYBCOMला यावर्षी 85,000 विद्यार्थी परीक्षेला होते। मात्र प्राध्यापक संपावर असताना आधीच आवश्यक अनुभव नसलेल्या प्राध्यापकांकडून पेपर तपासण्याचं काम सुरू असल्यानं वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला। मात्र तपासणी चुकीच्या उत्तरावर होत असेल तर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही का, याबाबत विद्यापीठाकडून पेपर पुन्हा तपासणीसाठी देण्यात आल्याचं समजतंय। चुकीचं उत्तर आणि नवी उत्तरपत्रिका तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। विद्यापीठाचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने चाललाय याचं एक आणखीन एक उदाहरण सगळ्यांच्या समोर येतंय। मात्र सुरुवातीला प्राध्यापकांमुळे, नंतर परीक्षेच्या घोळामुळे आणि सरते शेवटी विद्यापीठाच्या चुकीमुळे या सगळ्या परिणामाची फळं भोगावी लागतायत ती नाहक विद्यार्थ्यांना। आपण पाहतोय झी 24 तास कडे ही एक्सक्लुझिव्ह दोन्ही उत्तरपत्रिका, आपल्या नमुना उत्तरपत्रिका समोर आहेत। जी उत्तरपत्रिका युनिव्हर्सिटीकडनं देण्यात येते त्यातच मुळात चुकीचं उत्तर छापण्यात आले आणि हे उत्तर नंतर प्राध्यापकांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर बदलण्यात आलं। मात्र दरम्यानच्या काळात ज्या उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या, ज्या उत्तरपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून विचारण्यात येतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।